गुड मॉर्निंग. काय म्हणता, कसे आहात? हे बघा, अशी आहे सकाळ आजची. हो ना. रात्री खूप पाऊस आला, विजा कडकडल्या आणि हे असा पाऊस धो 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 पाऊस आला. आता पूर्ण शहर असं धुक्यात हरवलं. हे बघा, काहीही दिसत नाही आहे समोरचं. इतकं ट्रॅफिक असतं रोज. ह्या ज्या 3-4 बिल्डिंग दिसतात आहे याच्या पलीकडे जर तुम्ही पाहाल ना तर काहीही दिसत नाही आहे, जेव्हा की शहर हे अफाट आहे. बघा, खाली पहा, है ना, अफाट आहे शहर. पण काहीही दिसत नाही आहे. कारण काय? पाऊस आहे, धुकं आहे. अशा वातावरणात नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. हो ना. पहा, आता हे आहे गुडगावचं चित्र. आज पाऊस आला, काल रात्री पाऊस आला आणि 2 दिवसापूर्वी असंच धुकं असायचं, पण ते पोल्युशनचं असायचं. इतकं पोल्युशन की तुमच्याकडे प्रत्येकाच्या घरात, प्रत्येक रूममध्ये, बेडरूममध्ये एअर प्युरिफायर लावावं लागतं. आणि त्याचं जे कलर आहे तो पूर्ण पिंक होऊन जातो. म्हणजे कोणत्या लेवलचं पोल्युशन आहे तुम्ही पहा. आणि ते पोल्युशन असल्यामुळे काय होतं की इथे गाड्या, डिझेलच्या ज्या गाड्या आहेत त्यांना परवानगी नाकारण्यात येते. डिझेलच्या गाडीने तुम्ही कुठे जाऊ शकत नाही. 10 वर्ष जर तुमच्या गाडीला होऊन गेले असतील तर ती गाडी तुम्ही रोडवर उतरवू शकत नाही पोल्युशन असताना. दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही कन्स्ट्रक्शनचं काम करू शकत नाही. तुम्ही लेबर अलाऊ नसतात सोसायट्यांमध्ये. पेंटिंगचं काम करू शकत नाही. जिथे धूळ उडेल, जिथे म्हणजे पोल्युशन होईल, वास येईल, असं कुठलंच काम करू शकत नाही. मग 8-8, 10-10 दिवस सगळी कन्स्ट्रक्शनची कामं बंद, इंटेरियरची कामं बंद. आणि या सगळ्या याच्यात माणूस कसा म्हणजे मी म्हणतो ना तसा होऊन जातो, पराधीन होऊन जातो. त्याच्या हातात काहीच नसतं. खरंच आहे. आता या परिस्थितीत तुमच्या माझ्या हातात काही नाही आहे. ही गोष्ट आमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे, आपण असं म्हणूया. जी गोष्ट आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आपण निदान आपल्याला तर कंट्रोल करू शकतो, बरोबर ना. आपण आपली काळजी घेऊ शकतो. बाबा, या वातावरणात मला जर स्वतःला सर्वाईव्ह करायचं असेल, मला जर चांगलं राहायचं असेल तर मला माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरं, ही गुडगावचीच परिस्थिती आहे का? असं नाही, सगळीकडे हेच परिस्थिती आहे. कधी पाऊस येतो, कधी ऊन तापतं, कधी थंडी वाढते, कधी गरमी होते. हे कशामुळे झालं? याला आम्हीच कारणीभूत आहे ना. निसर्गाचा जो ऱ्हास केला आम्ही, जे निसर्गाच्या विरुद्ध वागून आम्ही प्रगती करतोय असं म्हणतोय, त्यालाच कारणीभूत आहोत हे सगळं. एन्व्हायरमेंटल म्हणजे काय असतं? एन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर ते काही दुसऱ्यांनी सांभाळायचं नसतं, आपणसुद्धा त्याला तेवढेच जबाबदार असतो. जे ते सरकारने करावं, जे ते शेजाऱ्यांनी करावं, जे ते कॉर्पोरेशननी करावं असं नाही. निसर्गाचा समतोल राखण्याची जबाबदारी आमची पण आहे आणि ती आम्ही पार पाडतोय का? ती पार पाडत असू. आत्ता सांगा, आता या स्टेजला असं आहे, आता तुमची मुलं, तुमची नातवंडं ही ज्या वयात आहेत त्यांच्या वयात काय होणार आहे? याच्यापेक्षा चांगली परिस्थिती तर नक्कीच नाही होणार, याच्यापेक्षा वर्स्टच होईल ना. मग ती वर्स्ट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही काय तयारी करून ठेवली आहे? आम्ही निदान त्यांना तेवढं अवेअर तरी करतो आहे का, की अरे बाबा, ह्याचे तुमच्या आयुष्यावर पुढे फार वाईट परिणाम होतील. श्वास घेणं मुश्किल होईल. कोरोनाच्या काळात जसे आपण मास्क लावून फिरत होतो ना, ऑक्सिजनच्या सिलेंडरसाठी मारामार करत होतो. ज्याला दवाखान्यात बेड मिळाला तो नशीबवान, ज्याला ऑक्सिजनचं सिलेंडर मिळालं तो नशीबवान. अशी परिस्थिती येऊ शकते कधी पण, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 25 वर्षांनी. तुम्हाला वाटेल आपण गेलो, संपलं जग. असं नाही. तुमची जी जनरेशन आहे, पुढची जनरेशन, त्या पुढच्या जनरेशनसाठी काहीतरी करून ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे की नाही आहे? ती पार पाडतोय का आपण? निदान आपण
ठीक आहे, तुमच्या फॅमिलीतले लोक किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक सध्या या मनस्थितीत नाही आहेत. त्यांना फक्त आपल्या पावलापुरताच रस्ता दिसतो आहे, कारण त्यांचा फोकस नीट नाही आहे. त्यांना समजत नाही आहे ते काय करतात आहे, ते काय खातात आहे, ते कसं जगतात आहे, ते किती झोपतात आहे, ते स्वतःची काय काळजी घेतात आहे, हे त्यांना आत्ता नाही समजत आहे. पण जेव्हा ज्याच्यावर बीतते ना त्याला ते समजतं. या वातावरणात जेव्हा माणसाला श्वास घ्यायला त्रास होईल, जीव गुदमरेल, अस्थमा, दमा याच्यासारखे आजार होतील, फुफ्फुसाचे आजार होतील, लंग्स तुमचे काम करणार नाहीत, डायजेस्टिव्ह सिस्टीम तुमची काम करणार नाही, तेव्हा आम्ही काय करणार आहोत? तेव्हा मला तुमचं एवढंच सांगायचं आहे की काळजी घ्या. नुसतं आत्तापासून सगळ्यांना वेध लागले ते 31 डिसेंबरचे. 31 डिसेंबरला पार्टी करायचे सगळे प्लॅन करतात आहे. 31 डिसेंबर तर तुम्ही प्लॅन केला तरी येईल, तुम्ही नाही केला तरी येईल. नवीन वर्ष येणारच आहे, ते दारातच उभं आहे. ते तुम्ही त्याचं कसं स्वागत करता याच्यावर अवलंबून आहे, है ना. तुम्ही रात्रभर पार्टी केली म्हणून नवीन वर्ष आलं असं समजण्याचं काही कारण नाही. आणि तुम्ही पांघरूण घेऊन झोपून राहिले म्हणून 1 जानेवारी येणार नाही अशातलाही भाग नाही. आता लोक प्लॅनिंग करतात पुढच्या वर्षाचं आणि रात्री 31 डिसेंबरला रात्री 4 वाजेपर्यंत पार्टी करतात. नवीन वर्षात जिथे सकाळी उठायचं प्लॅन केला होता, गोल ठरवले होते, 10 वाजेपर्यंत पडले आहेत अंथरुणात. असे गोल करू नका, असं काही करू नका, स्वतःच्या आयुष्याशी खेळू नका. आणि जरा जे डोळ्यावरती कातडं पांघरून बसलो आहे ना मी, एन्जॉय म्हणजे काय? एन्जॉय करायला जगलो तर एन्जॉय करू ना. तेव्हा चांगलं जगू देऊ लोकांना आणि मग एन्जॉय करू, हो की नाही. त्याच्यासाठी मी